आजकालच्या मुलांना फार क्रेविंग होते. हे खायची क्रेविंग, ते खायची क्रेविंग, चटपटीत खायची क्रेविंग. आमच्या वेळेस तर काय, रात्रीची खिचडी सकाळी गरम करून खा, वाफवलेले गहू भाजून खा किंवा कुरमुऱ्याचा चिवडा, याच्याशिवाय काहीच नव्हतं. आज पूर्णा बोलली, किती दिवस झाले काही चटपटीत बनवलेलं नाही, चटपटीत बनव. मी म्हटलं घरात सोयाबीन वडी आहे, चला याच्यातूनच चटपटीत बनवूया, जे झटपट बनतं. त्यासाठी सोयाबीन वडी गरम पाण्यात उकळून घेतली आणि भरपूर अद्रक लसूण मिरचीचं जाडसर वाटण तयार केलं. उकळलेले सोयाबीनचं सगळं पाणी काढून घेतलं. त्याच्यात तयार केलेलं वाटण, लाल मिरची पावडर, मीठ, कॉर्नफ्लोअर 2-3 चमचा आणि मैदा 2-3 चमचा असं टाकून सर्व असं मिक्स करून घेतलं आणि कडकडीत तेलात मोठा गॅस करून कुरकुरीत असं तळून घेतलं. आता त्या तेलामधून बाकीचं तेल काढून टाकलं, लागेल तेवढंच तेल राहू दे. त्याच्यात कांदा, गाजर, शिमला मिर्च आणि हिरवी मिरची, बारीक चिरलेली अद्रक लसूणची पेस्ट असं मोठ्या गॅसवर परतून घेतलं, छान क्रंची होईपर्यंत. खूप जास्त कमी गॅसवर परतवायची नाही, गॅस मोठाच ठेवायचा. त्याच्यात सोया सॉस आणि रेड चिली सॉस टाकून अजून परतून घेतलं आणि मग गरजेनुसार पाणी टाकलं. आता हे पाणी उकळी आल्यावर थोडंसं मीठ आणि कॉर्नफ्लोअर 1 ते 1.5 चमचा त्याच्यात पाणी टाकून असं घोल तयार करून घ्यायचा आणि तो टाकायचा. छान उकळी आल्यानंतर याचा रंग बदलतो, थोडा काळपट होतो आणि मग याच्यात जे आपल्याला सोयाबीन वडे तळलेले आहेत त्या टाकायच्या. मस्त गरमागरम सोयाबीन वडी, कांद्याची पात जरी असेल तर ते टाका किंवा पत्ताकोबी टाका आणि सर्व करा. अशी ही मस्त रेसिपी आहे. आवडली असेल तर लाईक करा. अशाच रेसिपी आणि ब्लॉगसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चला मग पुन्हा भेटूया, तोपर्यंत बाय.